सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभनी विराजित कंठी कौस्तुभनी विराजित कंठी कौस्तुभनी विराजित तू कामने माझे हेची सर्व सुख कामने माझेची सर्व सुख काहीन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तू कामने माझे हेची सर्व सुख कामने माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची गान आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रोमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोरजे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती
रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊली ये हाचीवर देई विठो माऊली हाचीवर देई विठो माऊली ये हाचीवर देई विठो माऊली हाचीवर देई संचोरो निराही हृदय माझी संचरो निराई हृदय माझी संचरो निराई हृदय माझी गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 तुझे पायी सुख सर्व आहे 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे 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 गोड तुझे रूप
तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पाय सुख सर्व आहे 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 विठोबा रखुमाई 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 जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा
विठोबार कुमाई 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 विठोबार जय कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय कुमाई जय विठोबार कुमाई 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 विठोबार जय कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार जय कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार जय जय कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार जय कुमाई जय विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई काळी दोनचा स्वर लावता आला तर बारीक श्री विठ्ठल हरी राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरबा तुहा विठ्ठल बरबा रूप पाहता लोचनी
सुख झाले हो साधने विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरी संतानी सरता केलो तैशा परी संतानी सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापिली संतानी सरता केलो तैशा परी संतानी
संताने सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापी येली गुण दोष याती न विचारी काही 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 भाव दिला पायी आपुलिया कामने आले समर्थाच्या मना कामने आले समर्थाच्या मना कामने आले समर्थाच्या मना कामने आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा कामने आले समर्थाच्या मना कामने आले समर्थाच्या मना कामने आले समर्थाच्या मना कामने आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा राणा रंक त्याचा गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही भाव दिला पायी आपुलिया पायी आपुलिया भाव दिला पायी आपुलिया हो बार संताने सरता केलो तैशा परे संताने सरता केलो तैशा परे सरता केलो तैशा परे संताने सरता केलो तैशा परे संताने सरता केलो तैशा परी 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 चंदन ते बोरे व्यापिये चंदनी ते बोरे व्यापिये गुण दोष याते न विचार काय गुण दोष याते न विचार काय चंदनी ते बोरे गुण दोष याती न विचार काय गुण दोष याती विचार काय भाव दिला पायी आपुलिया भाव दिला पायी आपुलिया गुण दोष याती न विचार
सर्वांनी टाळी वाजवा म्हणा विठ्ठल. संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापिली. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राना रंक त्याचा. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. विठ्ठल विठ्ठल. संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापिली. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. विठ्ठल विठ्ठल संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापिली. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. स्वर वेगळा आहे बरं का. पक्वात ज्या स्वरात लावले तो स्वर असेल तर लावा, नाही तर मग बंद ठेवा. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी आपल्यावर झालेली संतांची कृपा सुंदर अशा दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्थात संतांचं महात्म्य सुद्धा तुकोबारायांनी अभंगामध्ये सांगितलेलं आहे. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने
अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली हे क्षेत्र श्री क्षेत्र दक्षिण काशी आपल्या या वाई गावामध्ये या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या वेदवाणीचा जयघोष सामुदायिक गाथा पारायण सोहळा आदरणीय वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य तात्यांच्या मार्गदर्शनाने आणि व्यसनमुक्त योग संघ महाराष्ट्र आणि श्री गाथा पारायण समिती श्री क्षेत्र वाई परिसरातील सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने संपन्न होत असलेला हा आपला उत्सव आणि उत्सवातील आजची ही कीर्तन सेवा आदरणीय वंदनीय महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे। सेवेकरता या ठिकाणी गुरुवर्य तात्या महाराज उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। उपस्थित असलेले सगळे आमचे गुरुबंधू टाळकरी मंडळी वारकरी मंडळी मृदंगाचार्य आणि माझ्यासमोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करतो। आपण सर्वांनी मिळून शांत चित्ताने एकाग्र मनाने टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचं आहे। विठाल विठाल महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेलं हे क्षेत्र पवित्र असलेलं हे क्षेत्र आहे। अनेक विद्वान मंडळी या ठिकाणी या क्षेत्रामध्ये होऊन गेली, चिंतक मंडळी होऊन गेली। एक ग्रंथ मला संस्कृतचा एक संस्कृतचा मराठीत केलेला ग्रंथ अनेक दिवस मिळत नव्हता। अद्वैत सिद्धीचं मराठी भाषांतर एक दिवशी सहज गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांच्या जवळ बसलेलो असताना ते म्हटले, तुम्हाला मराठी भाषांतर पाहिजे असेल तर तुम्ही वाईला जा। वाईला एक प्रज्ञा पाठशाळा आहे, तिथे तुम्हाला तो ग्रंथ मिळेल। संपूर्ण भारतात कुठेच मिळाला नाही तो ग्रंथ। अद्वैत सिद्धीचं मराठी भाषांतर वाईला प्रज्ञा पाठशाळेत मिळालं। एवढं या क्षेत्राचं महात्म्य आहे। विठाल 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 आणि अशा या पावन क्षेत्रामध्ये व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून जे काही उपक्रम वर्षभर राबवले जातात त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो। यावर्षी मला वाटते दरवर्षीच गाथा पारायण असेल। आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, सर्व साधू संतांच्या सहवासामध्ये आदरणीय वंदनीय तात्यांच्या सहवासामध्ये आपल्याला गाथा पारायण करण्याचा योग या ठिकाणी प्राप्त होतो आहे। आणि माझं सद्भाग्य आज असं आहे, मला आदरणीय तात्यांच्या समोर कीर्तन करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। विठाल विठाल गुरुवर्यांच्या समोर कीर्तन करण्याचा योग प्राप्त होणं हे सद्भाग्य आहे। ज्यांच्या चरणाजवळ बसून आपण काही शिकावं अशी ज्यांची योग्यता आहे। सर्व साधकांच्या जीवनामध्ये एक आदर्शभूत असलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासमोर ही सेवा आहे। ज्ञानोबारांची एक ओवी मला आठवते, सांगावीशी वाटते। ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुनी माऊली रिझे जेवी। आई जी मुलाला सुंदर असा स्नान घालते, कपडे घालते, शृंगार करते, वास्तविक पाहता त्या लहान बाळाला काही कळत नाही, पण त्या शृंगाराचा त्या सोहळा संपूर्ण सजवण्याचा भोग जे आहे ती आईच घेत असते। मुलाला काय कळतं, चांगले कपडे घातले, चांगले अलंकार घातले,
पण आईला आनंद वाटतो म्हणून आई आपल्या मुलाचा शृंगार करते. विठ्ठल विठ्ठल तशी ही सगळी गुरुजन मंडळी आमचा कुठल्या प्रकारे अधिकार नसताना योग्यता नसताना या सगळ्या मंडळींनी स्वीकार केला. त्यांच्या सहवासात त्यांच्या चरणाजवळ आपल्याला सगळ्यांना जागा दिली आणि त्याचा परिणाम म्हणून एवढी थोडीफार का होईना योग्यता आपल्याला प्राप्त झाली. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राना रंक त्याचा. हो हो चिंतन तर आपल्याला करायचं आहे पण गुरुजनांच्या समोर परिहारसुद्धा आपल्याला दिला पाहिजे म्हणून हा अभंग मी निवडला आहे. विठ्ठल 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 जगद्गुरु श्री तुकोबारायांचा हा अभंग आहे. महाराजांनी या अभंगामध्ये आपला अनुभव सांगितलेला आहे. साधू संत आपल्याला आपला अनुभव सांगतात. काही लोक असे आहेत हे विचारलं तरी सांगायला तयार नाही. काही असे असतात ते विचारलं तरच सांगतात आणि काही मंडळी असे असतात विचारलं नाही तरी सांगतात. विचारलं तरी सांगायला तयार नाहीत अशी काही मंडळी आहेत. आपण एखाद्याला विचारलं का हो सिद्धवाडीला जायचा रस्ता कोणता आहे? सिद्धवाडीच का कोणती तुमची ही वाडी? धर्मपुरी वाडी. पहिल्यांदा तर काही लोक बघतच नाहीत आपल्याकडं. अहो अमक्या अमक्या गावाला जायचा रस्ता कोणता आहे? ते म्हणतात तुला सांगायला इथं उभं राहिलो का? विठ्ठल विठ्ठल म्हणजे विचारलं तरी सांगायला काही मंडळी तयार नाहीत. स्वर आहे का? स्वर पकवाज मला वाटतं कमी जास्त झाले जरा. खूप कमी झाले आता राहू द्या. बरं राहू दे चला. फक्त दोन्ही एकसारखे करा. का ते मला वाटतं काळी एक पर्यंत गेलाय पकवाज खाली. पण हा भजनाचे पकवाज आहेत का काय? स्वर लावा बरं थोडंसं. लय खाली आहे. बरं काळी एक लावा बरं. काळी एक लावा. हा काळी एक ह्याच्यात लावलेत का? किती मध्ये लावलेत नेमके? दोन. पांढरी दोन लावा. हा बस. बस बस ठीक आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञाने. काय चाललं होतं? आपलं कीर्तन चाललं होतं. काही लोक विचारलं तरी सांगत नाहीत, काही विचारलं तरच सांगतात.
आणि शास्त्राचा नियम असा आहे, माणसाने विचारलं तरच सांगावं. ना पृष्ठः कश्चित ब्रूयात, अपृष्ठः कश्चित न ब्रूयात. बऱ्याच वेळेला विचारलं नाही आणि आपण सांगायला लागलो तर समोरच्या माणसाला त्या उपदेशाचं महत्त्व कळत नाही. समोरच्या माणसावर कधी कधी विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. काही लोकांना जो दिसेल त्याला उपदेशाचे ढोस पाजण्याची सवय असते. म्हणून माणसाने विचारलं तरच सांगावं असं शास्त्र सांगतं. पण संतांचा वर्ग असा आहे, तुम्ही विचारा न विचारा, आपल्या कल्याणाकरता आपल्या विषयी त्यांच्या अंतःकरणात असलेली तळमळ ते सांगतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. संतांच्या जीवनामध्ये अनुभव आणि अनुवाद याचा समन्वय असतो. काही लोकांच्या जीवनात अनुवाद असतो पण अनुभव असेलच असं नाही. काही लोकांच्या जीवनात अनुभव असतो पण अनुवाद करायला ते जगात येतच नाहीत. पण संतांचं वैशिष्ट्य असं, संत अगोदर अनुभव घेतात आणि तो अनुभव आपल्याला सगळ्यांना सांगतात. संतांच्या शब्दाला जी किंमत आलेली असते ती त्यांच्या अनुभवामुळे बरं का. अनुभव जर नसेल तर शब्दात एवढं वजन येत नाही. विठ्ठल विठ्ठल मी असं ऐकलं, गुरुनाम गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर शेवटच्या कालावधीमध्ये फक्त 10 मिनिटं प्रवचन करायचे. किती? आणि त्यांचं 10 मिनिटाचं प्रवचन ऐकायला लोक 10 तास येऊन बसायचे. लोकांना जर विचारला होते 10च मिनिटं बोलतात, तुम्ही 10 तास येऊन कशा करता बसता? लोक म्हणायचे त्यांचं एक वाक्य ऐकलं तरी आमच्या जीवनात बदल घडतो. त्याचं कारण असं आहे, त्याच्या पाठीमागे असलेला त्यांचा अनुभव. तुका म्हणे पोटी देव घालून सांगो गोष्टी, अनुभवे आले अंगात या जगात. अनुभव आल्यानंतर जी सांगण्यामध्ये गोडी आहे, वजन आहे, ते अनुभव न घेता सांगण्यामध्ये नाही. काही लोक अनुभव घेत नाहीत आणि नुसता अनुवाद करतात. अनुभव नसेल आणि एखादा व्यक्ती जर सांगायला लागला तर त्याच्या शब्दात एवढं वजन नसतं. एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. एक मनुष्य आईवर व्याख्यान करायचा. खूप उत्कृष्ट व्याख्यान, काय वक्तृत्व ही कला आहे. त्यांचं व्याख्यान ऐकण्याकरता खूप गर्दी जमायची. असंच एकदा त्यांचं व्याख्यान चाललेलं होतं. ऐकायला खूप लोक जमलेले होते. सांगता सांगता सांगणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. कारण आई हा जिव्हाळ्याचा विषय, म्हणून आजकाल कीर्तनकारांनी सुद्धा कीर्तनात तो घेतलेला आहे. काही लोक पूर्ण कीर्तन आईन बापच सांगतात. सगळे लोक रडत होते, हा रडत होता. पण त्या ऐकणाऱ्या माणसामध्ये एक मनुष्य मोठ्या मोठ्याने हसायचा. तो हसणारा होता. त्याच्या शेजारच्याने त्याचा हात धरला. म्हणजे तुला काय कळतं का रे? किती गोड व्याख्यान चाललेलं आहे. सांगणारा रडतोय, सगळे लोक रडतात, तू खुशाल दात काढतो. तो म्हटला, मी का हसतो माहिती आहे का? हा जो सांगणारा आहे त्याच्या शेजारी माझं घर आहे म्हटलं. कळलं का तुम्हाला? तो म्हटलं, इथं रडून रडून सांगतोय पण एकही दिवस आई बरोबर नीट बोलत नाही. आई बरोबर दसरा माता आहे. विठाल विठाल विठाल.
याच्या सांगण्याला काय जाळायचंय का म्हणतो. आमच्या वैकुंठाशी मामासाहेब असं म्हणायचे, आपलं तिसरं लग्न उरकून ब्रह्मचर्यावर व्याख्यान द्यायला निघाला. आपण स्वतः व्यसन करतो आणि म्हणतो व्यसनमुक्ती झालीच पाहिजे. त्याच्या वाणीचा प्रभाव पडणार नाही. संतांचं मात्र तसं नाही. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. महाराज अगोदर अनुभव घेतात आणि मग सांगतात. का अनुभव सांगितलेला आहे त्याची एक दोन कारणं सांगतो. मी अभंगात प्रवेश करतो. पहिलं कारण असं आहे, कृतज्ञता म्हणून अनुभव सांगितला. संतांनी आपल्या जीवनामध्ये कृपा केली, संतांच्यामुळे आपल्या जीवनात चांगलं झालं, उद्धार झाला, म्हणून आवर्जून आपण त्यांचा उल्लेख केला पाहिजे. याला कृतज्ञता म्हणतात बरं का. ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात काही बदल घडला, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात काही चांगलं घडलं, मनुष्याने आवर्जून त्यांचं स्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. काही लोक जे असतात ते कृतज्ञ असतात. ज्यांनी आपल्यावर उपकार केला, ज्यांनी आपल्याला चांगलं शिकवलं, त्यांचं नाव घ्यायचं तो सोडाच, परंतु त्यांच्यावर अपकार करायला तयार होतात. ज्ञानोबारायांच्या भाषेत कृतज्ञ उपकार केला, चोरा व्यवहार दिदला, निसुग स्तविला विसरे जायचा. म्हणून अशा माणसांना कृतज्ञ म्हणतात. जगद्गुरु श्री तुकोबाराय जे आहेत ते कृतज्ञ आहेत. ज्ञानोबारायांच्याकडे तुकाराम महाराज आले. ज्ञानोबारायांनी तुकाराम महाराजांचं वर्णन करावं. काय तुकाराम महाराज, तुमच्या मुखातून अमृतासारखी वचनं बाहेर पडतात. काय गाथ्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी करावं. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांना हात जोडावे आणि आपली लीनता प्रगट करावी. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी मायबापी. तुम्ही संत माय बाप कृपावंत. 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 संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. मी पतित कीर्तिवानो. मी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा राजा कारण. राजा कारण. अवतार तुम्हारा या कारण. तुम्ही संत माय बाप कृपावंत. 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 कायमी पतित कीर्तिवानो. कायमी पतित कीर्तिवानो. कायमी पतित कीर्तिवानो. कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हारा या कारण. अवतार तुम्हारा या कारण. अवतार तुम्हारा या कारण. अवतार तुम्हारा या कारण. ऐका, लक्ष द्या. संतांच्या समोर असो का संतांच्या परोक्ष असो,
काही काही वेळेस लोक समोर वर्णन करतात पण परोक्ष म्हणतात त्यांचा आमचा काही संबंध नाही. परंतु तुकोबारायांच्या बाबतीत पाहिलं तर संतांच्या प्रत्यक्ष म्हणा परोक्ष म्हणा फक्त संतांचं वर्णन केलेलं आहे. आजच्या अभंगामध्ये संत जवळ नाही आहेत, संतांच्या उपकाराचं परोक्ष वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल का तुकाराम महाराज अनुभव सांगतात. त्यातलं पहिलं कारण मी आपल्याला सांगितलं, कृतज्ञता म्हणून सांगता. ऐका, दुसरं कारण असं आहे की हा आनंदाचा अनुभव आहे, परमानंदाचा अनुभव आहे. आणि आनंदाचा परमानंदाचा अनुभव माणसाला सांगावासा वाटतो. ऐका, इकडं लक्ष द्या. सामान्य एखादा आनंदाचा अनुभव असेल तर मनुष्य सगळ्यांना सांगत सुटतो. माझा मुलगा 10वीत पास झाला, माझ्या मुलाला मुलगा झाला, अमुक नोकरी लागली. एखादा सामान्य आनंदाचा अनुभव असेल तर सगळ्यांना सांगावासा वाटतो. आणि मग हा तर परमानंदाचा अनुभव आहे, तो सांगितल्याशिवाय कसा राहील. भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपले भक्त कसे भजन करतात त्याचं वर्णन करताना गोड ओव्या लिहिले आहेत. मच्चित्ता मद्गत प्राणा श्लोक आहे. बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. त्याच्यावर ज्ञानोबारांनी सुंदर असं विवरण केलं आहे. 2 महात्मे जर भेटले तर बोधयंत परस्परम, आणि एक महात्मा असेल आणि बाकी सामान्य लोक असतील तर कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. ज्ञानोबारायांनी बरोबर असं स्पष्टीकरण केलंय. 2 महात्मे भेटल्यानंतर त्यांची स्थिती कशी असते त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी सरोवराचं उदाहरण दिले. 2 तुडुंब भरलेली सरोवर शेजारी शेजारी असतील आणि मध्ये छोटासा बांध असेल. वारा आला की या सरोवरातलं पाणी या सरोवरात, या सरोवरातलं पाणी या सरोवरात. बरं का दीपक महाराज, जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळिल्या कालविती परस्परे, मग तरंगाशी धवळारे तरंगाची होती. तसं 2 बोध संपन्न महात्मे एकत्र आले, मग त्यांची स्थिती कशी आहे. बोधयंत परस्परम. 2 एकत्र आल्यानंतर त्यांची चर्चा आपल्यासारखी नसते बरं का. देवाची विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उदाहरण जर द्यायचं झालं तर गोपिकांचं उदाहरण आपल्याला देता येतं. 2 गोपिका एकत्र आल्या. आता गोपिका म्हटल्यानंतर बोध संपन्न बरं का. न तत्र महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा तद्विहीनम जारानामिव. नारद महर्षी म्हणतात त्यांना भगवान परमात्म्याचं महात्म्य नाही असं समजू नका, हा अपवाद त्यांच्यावर लावू नका, कारण त्यांच्या प्रेमाला नाही तर जार प्रेम म्हणावं लागेल. 2 गोपिका एकत्र आल्यानंतर भगवान परमात्म्याची चर्चा कशा करत असत. आपली चर्चा वेगळी आहे. 2 एकत्र आले की तिसऱ्याची चर्चा सुरू होते. हा असा आहे, तो असा आहे, ही अशी आहे, ती अशी आहे. पण गोपिका एकत्र आल्यानंतर त्यांची चर्चा एकी एकटाची असोनी एकला, विश्वे विश्वाकार होनी या ठेला, विश्वे विश्वाकार दया परे हा तैसाची गमला, आनंद नंदन हा आचोज अंबुलाओ, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, ऐशा गवळणी त्या बोलती परस्पर, ऐशा गवळणी त्या बोलती, ऐशा गवळणी त्या लौकिक दृष्टीने दिसायला त्या सामान्य आहेत, परंतु त्यांचा अधिकार एवढा मोठा. त्यांची चर्चा भगवत चर्चा होती. बोधयंत परस्परम. त्या काम करत असताना, दही दूध विकत असताना 2 एकत्र आल्यानंतर भगवंताच्या विषयी मोठ्या मोठ्या तत्वज्ञानांच्या त्याच्या गप्पा आहेत.
एकले न कंठेची म्हणून यायने केली निर्माण ही 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. दोन महात्मे एकत्र आले तर बोध देतात आणि एक महात्मा असेल बाकी सामान्य जर असतील तर कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच त्याचं स्पष्टीकरण ज्ञानोबारांनी केलंय. कमळ कळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा ते राखोनीने दे राया रंका पारणे आमोदाचे. कमळाची कळी उमलली की तिचा सुगंध जशी ती सगळ्यांना देते तसं संतांना बोध प्राप्त झाला की आपला बोध आपला अनुभव ते सगळ्यांना देतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात बोध दिलाय. विठ्ठल विठ्ठल अर्थात महाराजांनी आपला गुरु कृपेचा आलेला अनुभव सांगितलेला आहे. संतांच्या कृपेचा आलेला अनुभव सांगितलेला आहे. कधी तुकाराम महाराजांना संत भेटले, कधी संतांची कृपा तुकाराम महाराजांच्यावर झाली. महाराजांचं चरित्र आपण नेहमी ऐकतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा परमार्थ करायचा हे शिकायचं असेल तर महाराजांचं चरित्र तुम्ही ऐका. महाराजांनी घेतलेली एक युंजान योग्याची भूमिका आहे. चरित्र आपल्याला सगळं करून दाखवलं. वास्तविक पाहता ते वैकुंठातून आलेले आहेत, पण आपल्या जीवनात जसे सुखदुःखाचे प्रसंग येतात तसे महाराजांच्याही जीवनामध्ये आले. बरेच लोकांना असं वाटतं आम्ही देवदेव करायला लागलो, परमार्थ करायला लागलो, माळ घातली, आता आमच्या जीवनात दुःखाचा प्रसंगच येऊ नये. पण लक्षात ठेवा, प्रसंग येणं आपल्या हातात नाही. आलेल्या प्रसंगात सुखी व्हायचं का दुःखी व्हायचं हे आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल उलट बऱ्याच वेळात परमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये जास्त दुःखाचे प्रसंग येतात. श्रीमद भागवतामध्ये जवळजवळ माझ्या वाचण्यामध्ये 3 ठिकाणी भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की मी ज्याच्यावर कृपा करतो त्याच्या जीवनात दुःख निर्माण करतो. बलिराजाला भगवान परमात्म्याने पाताळात घातलं. ब्रह्मदेव प्रगट झाले आणि म्हणायला लागले, देवा तुमची बलीने एवढी भक्ती केली, तुम्हाला सगळं समर्पित केलं आणि तुम्ही त्याला पाताळात घातलं. असं जर तुम्ही करायला लागलं तर कोण तुमची भक्ती करील. तिथे भगवंताचे शब्द आहेत. भगवान परमात्मा म्हणतात मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचं पहिल्यांदा घेतो आणि मग त्याला देतो. जसं आपण एखाद्याच्या घरी गेलो, लहान लहान मुलं असतात, त्यांच्या हातात काही पैसे असतात, खाऊ असतो, आपण म्हणतो अरे दे ना बाळा मला. काही देतात, काही घरात पळून जातात. एखाद्याने जर दिलं लगेच मनुष्य खिशातली 100 रुपयाची नोट काढतो आणि त्याच्या हातात ठेवतो. तसं भगवान परमात्मा घेतो पण इतकं देतो, भगवान परमात्मा स्वतःलाच देऊन टाकतो. विठ्ठल विठ्ठल व्रत्रासुराच्या स्तुतीमध्ये सुद्धा व्रत्रासुरांनी स्तुती केली भगवान परमात्म्याची. त्याच्यात असं म्हटलंय, इंद्रदेवाला असं म्हणतात व्रत्रासुर, देव ज्याच्यावर कृपा करतो पहिल्यांदा त्याच्या जीवनात सगळे दुःखाचे प्रसंग आणतो, संकट आणतो. आणि आता माझ्या जीवनात संकट आलं इंद्रदेवा, त्या अर्थी निश्चितच माझ्यावर देवाची सुंदर अशी कृपा झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल वत्रासुराने केलेली जी स्तुती आहे त्या स्तुतीला भक्ती संप्रदायाची चतुश्लोकी असं म्हटलेलं आहे. भागवताची चतुश्लोकी वेदांताची वेगळी आहे, पण भक्ती संप्रदायाचे आचार्य व्रत्रासुराच्या स्तुतीला चतुश्लोकी मानतात. फार गोड स्तुती आहे. अहम हरे तव
पादैक मूलो दासानुदासो भवितास्मि भूयः मनस्मरेतां सुपतेर्गुणांस्ते गृणीत्वा कर्म करोतु कायः. आपल्याकडे एवढं संगीतात म्हटलं जात नाही, पण उत्तरेमध्ये एक पराशर शास्त्री जे आहेत त्यांनी सगळ्या स्तुती संगीताने तालात म्हटलेल्या आहेत. विठ्ठल 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 महाराजांच्या जीवनात सुद्धा अनेक दुःखाचे प्रसंग आले. देवाचा स्वभाव करावे वाटोळे, अनेक प्रकारची प्रतिकूल परिस्थिती आली, पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराज डगमगले नाही. महाराजांनी असा विचार केला की आता आपल्याला शाश्वत सुख शोधलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनात जी संकट येतात, दुःख येतात, ते आपल्याला कधी कधी परमार्थाकडे घेऊन जातात. शाश्वत सुखाची त्या ठिकाणी शोध करण्याकरता आपल्याला ती प्रवृत्त करतात. महाराजांच्या लक्षात आलं आता ह्या संसाराचं हे स्वरूपच असं आहे. संसार दुःख मूळ चहोकडे या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे कैसे नेवघडी असावे शस्त्रवर्षी अंगावरी पडता पाषाण न सुवावे किवी ओढण रोगे दाटला आणि उदासपण ओखदेशी जेथ चहोकडे जळता वनावा तेथून न निघजे केवी पांडवा तेवी लोका येऊनी सोपद्रवा केवी न भजिजे माते. संसार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काही दुःख येतच राहणार आहे. कोणतरी मरणार, कोणतरी आजारी पडणार, कोणाचा तरी अपघात होणार, कोणतरी भांडायला येणार. विठ्ठल 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 म्हणून महाराजांनी विचार केला की आता आपल्या जीवनात आपल्याला शाश्वत सुख शोधलं पाहिजे. आणि महाराजांनी श्रवण केलं, ऐकलं, लक्षात आलं की असं सुख आपल्याला संतांच्या जवळच प्राप्त होईल. सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या. आणि म्हणून महाराजांना संत भेटीची तळमळ निर्माण झाली. कैहे बिरडे फिटेल कैतो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी. भगवान परमात्म्याला सुद्धा महाराज प्रार्थना करतात, देवा लवकर मला संतांची भेट घडून आण. आणि महाराजांना संत भेटले. नवे नवे महाराजांच्यावर संतांनी कृपा केली. महाराजांना संत जागृतीत भेटले का स्वप्नात भेटले हो? स्वप्नात. तुम्हाला काय म्हणायचं? जागृतीत का स्वप्नात भेटले? अहो स्वप्नात भेटले महाराजांना गुरु. सत्यगुरु राये जागृतीत का स्वप्नात? स्वप्नी मानियेला गुरुचा उपदेश धरीला विश्वास दृढ नामे. स्वप्नात गुरुंनी सांगितलं आणि तुकाराम महाराजांनी नामस्मरण धारण केलं. आपल्याला जागृतीत गुरु येऊन सांगून सांगून गेले, बाबाजीने स्वप्नी. आपला विश्वास बसत नाही. गुरु आहेत ते कृपाही करायला तयार आहेत, आपला विश्वास नाही, आपण अभागी. विठ्ठल 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 अनेक संतांची तुकोबारायांच्यावर कृपा झाली. संतांनी कशी कृपा केली? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचा. संतांनी तरता केलो तैच्या परी संतांनी सरसा केलो तैच्या परी गेलो तैच्या परी चंदने ती बोरी व्यापी येली
ठोका पडला पाहिजे दोघाचा, मागं पुढं नाही झालं पाहिजे. संतांनी सरता केलो, ते एका गुरुचे शिष्य पाहिजे तेव्हा जमतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात संतांनी मला सरत केलं. लक्षात घ्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय पुढं बसलेल्या लोकांच्यावर खूप जबाबदारी असते बरं का. वक्ता जो बोलत असतो तो श्रोत्यांच्या अवधानाचा चारा घेऊन बोलत असतो. ज्ञानोबा म्हणतात, अहो चंद्रकांत द्रवता किर होय, परी ते हातवटी चंद्रीच आहे, तैसा वक्ता तो वक्ता नोहे श्रोते. चंद्रकांत नावाचा मणी आहे. चंद्राचा प्रकाश पडला की त्याला पाझर फुटतो. तसं श्रोते म्हणजे चंद्र आणि वक्ता म्हणजे चंद्रकांत मणी आहे. तुमचा प्रकाश पडला की मला पाझर फुटेल. नाही तर तुम्ही पुढे बसलेले इथं नाही तसं कोणी. कोण नाकात बोटं घालतं, कोण तोंडात बोटं घालतं, इकडं बघतं तिकडं बघतं, वक्त्याचं अवसान जातं. विठ्ठल विठ्ठल. असं दक्ष होऊन बसलं पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी मला सरत केलं. मी झालो असं म्हटलं नाही. सरत होण्याकरता अनेक प्रयत्न आपण करतो, पण जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत सरत होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये संतांना साधकाच्या उपायरूपी वनातला वसंत ऋतू म्हटलंय. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. ज्ञानोबाराय म्हणतात, संत म्हणजे साधकाच्या उपायरूपी वनातला वसंत ऋतू आहे. साधक अनेक प्रकारचे उपाय करतो. एखादा माळी खूप चांगली शेतीची मशागत करतो, बागेची मशागत करतो, खत घालतो, पाणी घालतो, पण फळं यायची असेल तर वसंत ऋतूची वाट बघावी लागते. आताचं जाऊ द्या, आता कधी फळं येतात, हायब्रिड. काय विज्ञानात काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही. आताच मी गुरुवरे तात्यांशी बोललो. आज एका ठिकाणी मी गेलो होतो. त्या माणसाकडे फार मोठं किचन आहे. हे 60,000 पोळ्या बनवतो रोज. तो म्हटलं, महाराज हे तर काहीच आश्चर्य नाही, मी जो बिझनेस करतो तो तुम्ही ऐका. तो म्हटला, मी इथे सामोसे बनवतो आणि सामोसे बनवल्यानंतर किती सामोसे, 1-1 लाख 2-2 लाख सामोसे ते -20 डिग्रीला ठेवतो म्हणे आणि पार्सल करतो आणि परदेशात लोक 2 वर्षांनी ते खातात. म्हणजे जसेच्या तसे. मलाही आश्चर्य वाटलं. विठ्ठल विठ्ठल कारण तिकडं पॅकेज्ड फूड खायची सवय आहे लोकांना. म्हणजे असं मोकळं खात नाही, ते सगळं पॅकिंग केलेलं सगळं खायची सवय त्यांना. असू द्या, आपला तो विषय नाही. संतांनी मला सरत केलं. अनेक उपाय आपण करतो, साधक करतो, पण संत म्हणजे उपायरूपी वनातला वसंत ऋतू. हो, ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. बन करू झाडेशी शिंपी, हा फळेशी त्याची भेटी जाई वसंत पावे, जीवेसाठी पाडूनी जन्मे काढी आटी, फळेशी तैच भेटी जे वसंत पावे. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू. आज्ञा म्हणजे वेद शास्त्र किंवा ज्ञान, तिचा आहे व तंतू. आहे व तंतू म्हणजे मंगळसूत्र. म्हणजे जिथं संत असतात तिथं विद्या असते. संत जर नसतील तर विद्या म्हणजे विधवा होते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून संत मला भेटले, अनेक साधनं केली. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने
संत सज्जन भेटले कृपाळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ त्याने फेडियला बुद्धीचा उमळ त्याने फेडियला बुद्धीचा उमळ त्याने फेडियला बुद्धीचा उमळ त्याने फेडियला बुद्धीचा उमळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ यशोदेचा बाळ आनंदाची संत भेटले आणि संतांनी मला सर्त केलं. आता हे संत कोण? संतांनी सर्त केलं म्हणजे नेमकं काय केलं? आणि संतांनी सर्त केलं हे सांगण्याकरता चंदनाचा आणि बोरीचा दृष्टांत का दिलेला आहे? विठ्ठल विठ्ठल. संत कोण याचा विस्तार मी करत नाही, कारण घड्याळ पुढे गेलेलं आहे. आणि संतांच्या बाबतीत आपण रोज ऐकतो, संत हा काय वेशावर अवलंबून नाही, संत हा काय देशावर अवलंबून नाही, पुरुष आहे का स्त्री आहे का लहान आहे का मोठा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, याच्यावर संतपणा अवलंबून नाही. संतांच्या लक्षणात जो बसला तो संत. असे संत कोणीही संत होऊ शकतं बरं का. सामान्य दिसणारे आमचे सावता महाराज आपल्या वाट्याला आलेलं काम देवाची सेवा म्हणून केलं आणि कोणत्या बोधावर पोचले. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सामान्य दिसणाऱ्या जनाबाई भगवंताचं भजन केलं, चिंतन केलं, नामदेवरायांचा सहवास प्राप्त झाला आणि किती मोठ्या बोधाला प्राप्त झाल्या. देवाने येऊन त्यांच्या घरी सेवा करावी. त्यांची कीर्ती काशीपर्यंत गेली. काशीवरून त्यांना कबीर महाराज भेटायला आले पंढरपूरला. जनाबाई कुठं राहतात, जनाबाई कुठं राहतात. नेमकी जनाबाईची आणि एका बाईची गोवऱ्याहून भांडणं चालली होती आणि जिच्याबरोबर भांडणं चालली होती तिला विचारलं संत जनाबाई कुठं राहतात. म्हणजे गावातल्या एखाद्या नास्तिकाला महाराजाचा पत्ता विचारला. ती म्हटली भांडकुदळी जणी कधीपासून संत झाली, सकाळपासून माझ्याबरोबर भांडते. कबीर महाराजांना थोडा संभ्रम निर्माण झाला. कबीर महाराज गेले, का हो जनाबाई, तुम्हाला भेटायला मी एवढ्या लांबून आलो आणि तुम्ही खुशाल भांडताय. जनाबाई हसल्या म्हटले, तुम्हाला कोणी सांगितलं संत झाल्यावर भांडायचं नसतं म्हणून. आणि थोडंसं भांडल्यानंतर जायला, संतपणा जायला, माझा संतपणा एवढा कच्चा नाही. विठाला विठाला विठाला. संतांच्या लक्षणात बसला तो संत. आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी. संतांनी मला सर्त केलं. तुकाराम महाराज म्हणतात, बरेच लोक भेटले पण ते परत करणारे भेटले. अनेक लोक आतापर्यंत भेटले पण त्यांनी परत केलं, आणि संत भेटल्यानंतर मात्र त्यांनी सर्त केलं. संसारिक लोक भेटले, आणखीन लोक भेटले, पण त्यांच्या सहवासात मला काही लाभ प्राप्त झाला नाही. हो, येती तुझ्या भजनाड दाविती प्रपंचाचे कोड, किंवा मरती मेली नेनो किती, असेच लोक जास्त भेटले. पण संत भेटल्यानंतर संतांनी मात्र मला सर्त केलं. सर्त केलं म्हणजे देवाची प्राप्ती करून दिली. विठ्ठल विठ्ठल. पण संतांनी आपल्या सामर्थ्याने मला सर्त केलंय, माझा कुठलाही अधिकार नसताना त्यांनी मला सर्त केलंय, हे सांगण्याकरता महाराजांनी दृष्टांत सांगितलाय, तो म्हणजे चंदनाचा आणि बोरीचा. लक्ष द्या, चंदनाची उपमा कोणाला दिलेली आहे?
बोला जरा थोडंसं. संतांना दिलेली आहे. बोरीची उपमा कोणाला दिलेली आहे? आपल्याला दिलेली आहे. आता संतांना चंदनाची उपमा का आणि आपल्याला बोरीची उपमा का? थोडासा विचार करू. विठ्ठल विठ्ठल चंदनाचं झाड जे आहे त्याची उपमा संतांना दिलेली आहे. कारण चंदनामध्ये जे काही गुण आहेत ते संतांच्यामध्ये. ऐका, नीट लक्ष देऊन ऐका, नीट बसून ऐका. संतांना उपमा देत असताना चंदनाची दिलेली. आमचे गुरुवारी सांगत असतात काही लोक असे असतात त्यांच्यात गुण कमी दुर्गुणच जास्त. काही लोकांच्यात गुण असतात पण ते दुसऱ्याला देत नाही. एखाद्याला जर असं आपण म्हटलं की तुमच्यात चांगला गुण आहे, गायनाचा गुण आहे, वादनाचा गुण आहे, वक्तृत्वाचा गुण आहे, थोडं आम्हाला शिकवा ना. तो म्हणतो तुला शिकवायला मी शिकलोय का? म्हणजे द्यायची तयारी नाही. पण काही लोक असे असतात त्यांना गुण द्यावेसे वाटतात पण त्यांना ते देता येत नाहीत. पण काही मंडळी असे असतात त्यांच्या सहवासात गेलं त्यांचे गुण आपल्यात येतात. विठ्ठल विठ्ठल त्याच्यापैकी चंदन आहे. ज्ञानोबारांनी चंदना करता अनेक ओवे लिहिलेले आहेत. मी एक ओवी सांगतो ऐका. चंदनाचे न्यांगा निळे शिवतले निंब होते जे जवळे तिही निर्जीवी ही देवाची निढळे बैसका केली. चंदनाच्या अंगावर येणारा वारा एका लिंबाच्या झाडावर गेला आणि सारखाच जात राहिला. लिंबाचं झाड सुगंधी झालं. एका माणसाला चंदनाची पानं भेटली नाहीत म्हणून त्याने लिंबाची पानं नेली आणि देवाच्या डोक्यावर घातली. मला सांगा, लिंब जो देवाच्या डोक्यावर जाऊन बसला त्याला कारण काय? चंदनाचा सहवास. विठ्ठल विठ्ठल चंदनाच्या वासे तरू चंदन झाले स्पर्शे, तरू चंदन झाले स्पर्शे, तरू चंदन झाले स्पर्शे. चंदनाच्या वासे तरू चंदन झाले स्पर्शे, तरू चंदन झाले स्पर्शे, तरू चंदन झाले स्पर्शे. ओ चंदनाच्या वासे तरू चंदन झाले स्पर्शे, तरू चंदन झाले स्पर्शे. चंदनाच्या वासे तरू चंदन झाले स्पर्शे, तरू चंदन झाले स्पर्शे. चंदनाच्या सहवासात चंदनाच्या वासे तरू चंदन झाले स्पर्शे. नुसतं जवळ गेलं जरी झाड असेल तर त्याला चंदनाचा वारा जरी आला तरी चंदन त्याला सुगंधी करतो. एक एकनाथ महाराजांचा अभंग आहे बरं का. दीपक महाराज एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आपल्या विदर्भामध्ये अमृतबुवाजी नरखेडकर होऊन गेले. ते त्या अभंगाला गोड चाल लावायची. मला काही एवढी जमणार नाही. तिकडे मी गेलो होतो एकदा तर त्यांच्या एका शिष्याने ती म्हटली, सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, उगला न राहे, उगला न राहे. सभोवती तरुवर चंदन करीतची जाये, सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, उगला न राहे, उगला न राहे. ती वेगळी थोडीशी. माझं दुसरीकडे वळण जात आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चंदनाचा पहिला गुण तो सुगंध देतो शेजारच्या झाडाला. दुसरा गुण चंदनाचा आहे, चंदन शीतल करतो. लक्षात घ्या. तापलेलं तेल असेल, उकळतं तेल असेल, त्यात एक जर थेंब ओरिजिनल चंदनाचा टाकला तर लगेच ते तेल शांत होतं, थंड होतं. अहो एक थेंब जरी तर एक टिकला जरी लावला ओरिजिनल चंदनाचा सगळं शरीर थंड राहतं. पण ते ओरिजिनल चंदन पाहिजे बरं का. शीतल करतं चंदन. तसे संतसुद्धा
सर्वांचं जीवन तापत्रयाने तापलेलं आहे. सर्वांचं जीवन, सर्वांचे ताप काढतात. पापताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. आणि चंदन दुसऱ्या करता झिजतो तसे संत सुद्धा आपलं संपूर्ण जीवन दुसऱ्या करता झिजतात. तब्येत बरोबर नसताना सुद्धा झिजतात. विठ्ठल 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 तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, म्हणे गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, म्हणे गुण चंदनाचे कैसे तुम्ही जगी संत जन, कैसे तुम्ही जगी संत जन, कैसे तुम्ही जगी संत जन. संतांच्या मध्ये सगळे चंदनाचे गुण आहेत म्हणून संतांना चंदनाची उपमा दिली. तुम्हाला आम्हाला कशाची उपमा दिली? सामान्य जीवाला बोला. हा, बोरीची दिली. म्हणजे बोरीचे काही गुण आपल्यात असले पाहिजे. बोरी बघितली का तुम्ही? ज्ञानोबारायांनी रजोगुणी तमोगुणी करता कसा असतो हे सांगण्याकरता बोरी घेतली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या काही आवडीची झाडं आहेत, काही नावडीची झाडं आहेत. बोर सांगताना तमोगुणी माणसं, दुर्जन माणसं कशी असतात ज्ञानोबाराय बोरीला घेतात. गोवी गेली या जवळी झगटली अंग फाळी, फळे तरी आत पोळी बोराटी जैशी. बांधावर एखादी बोराटी असते, आपण जर जवळून जायला लागलो तर तिला असे काटे असतात वाकडे. तो काटा आपल्या कपड्यात अडकतो, आपल्याला ओढून धरतो. थांबा जरा चहा पिऊन जा. काटा जर काढायला गेलो, गोवी गेली या जवळी, बरं काढायला जावं तर झगटली या अंग फाळी, आणखीन कपडे फाडतात. बरं फळाचा विचार केला तर फळे तरी आत पोळी बोराटी जैशी. दोन काटे असतात, एक वाकडा काटा असतो आणि एक सरळ असतो. वाकडा काटा असा ओढून धरतो आणि सरळ काटा असा इंजेक्शन करतो. हो, तैसा काया मने वाचे पुढीला ते दुःख देत जाय, स्वार्थ न साधिता पाहे पराचे हित. तशी काही माणसं अशी असतात त्या बोरीसारखी, त्यांना दोन काटे असतात, एक अहंतेचा काटा आणि एक ममतेचा काटा. सरळ काटा अहंकाराचा आणि ममतेचा काटा वाकडा असतो. जवळ गेलं की ममता निर्माण करतात, प्रेम निर्माण करतात, आसक्ती निर्माण करतात, आणि जवळ गेलं की त्यांचा अहंकार सारखा टोचत राहतो. अशी दुर्जन माणसं, सामान्य माणसं, बोरीसारखी माणसं पण महाराजांच्या सहवासात गेली, संतांच्या सहवासात गेली, त्या सुद्धा चंदनासारख्या सुगंधी झाल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मैपती महाराजांनी तुकोबारांचं चरित्र लिहिले, त्याच्यात फार सुंदर एक कथा लिहिली. म्हटली एकदा काही चोर तुकाराम महाराजांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. बरोबर एकादशीचा दिवस पाहिला आणि एकादशीच्या दिवशी त्यांना माहिती आहे महाराज घरी नसतात, आणि बरोबर महाराजांच्या घरी गेले, गोठ्यात गेले. आता महाराजांच्या गोठ्यामध्ये एक म्हैस होती आणि ती जिजाबाईंनी माहेरून आणलेली होती बरं का. आणि महाराजांचं जवळजवळ घर सगळं त्या म्हैशीवरच चाललेलं होतं. आणि तीच म्हैस चोरायला चोर गेले. आता चोराला काय हो, देव कळत नाही, धर्म कळत नाही, साधू कळत नाही. पण इकडे देवाला काळजी पडली, आज जर म्हैस चोरीला गेली तर उद्या जिजाबाई काठी हातात घेऊन पहिली देवळात आल्याशिवाय राहणार नाही. देव थरथर कापायला लागले, तुकाराम महाराजांना बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग देवाने काय केलं, कीर्तनात भगवान परमात्मा होते, ते कीर्तनातून तिकडे गेले. आणि चोर ज्या रस्त्याने चालले होते म्हैस सोडून घेऊन, त्यांच्या रस्त्यात असं राक्षसाच्या रूपाने भगवान परमात्मा उभे राहिले. भला मोठा राक्षस, हातामध्ये असा दांडकं घेतलेला. चोरांनी पाहिलं इकडं कोणीतरी राक्षस आहे, म्हटले या रस्त्याने नको, दुसऱ्या रस्त्याने चला. तिकडून गेलो तर तिकडेही राक्षस, म्हटले तिसऱ्या रस्त्याने चला, तिकडेही राक्षस. म्हटले आपण म्हैस चोरली म्हणून कदाचित राक्षस आपल्या मागे लागला, म्हैस द्या सोडून. आणि चौथ्या रस्त्याने निघा. चौथ्या रस्त्याने जायला लागले तर तिथेही राक्षस, कारण देवाला माहिती आहे आज गेले तर उद्या येतील परत. आता एकदाच यांचं कटकट मिटवून टाकू. मग चोरांच्या लक्षात आलं हा चोर काय आता आपल्याला सोडत नाही, आपण अपराध केला संतांचा. देवाला एक वेळ देवाचा अपराध चालतो पण संतांचा अपराध चालत नाही. चोरांनी विचार केला आता वाचायचं कसं.
एक म्हटलं कीर्तनाकडे चला, आणि सगळे चोर कीर्तनात आले. महाराजांचं कीर्तन चाललं होतं. त्या कीर्तनात मागे टाळ घेऊन उभे राहिले, पण चोर थांबला नव्हता बरं का. चोर असा बाहेर उभा राहिला. तो म्हणत होता, तुम्ही कीर्तन संपल्यावर बाहेर या, बघतोच एकाकडे. हळूच एका चोराने विठो रकमाई झाल्यावर महाराजांच्या कानात सांगितलं, महाराज ते चोर आमच्या मागं लागलाय. महाराज म्हटले, असा कसा मागं लागला, का मागं लागला, तुम्ही काय केलेलं आहे? म्हटले, अहो आमच्याकडून चूक झाली, तुमची म्हैस आम्ही चोरली होती. मग महाराजांच्या लक्षात आलं कोण चोर आहे. महाराजांनी मूर्तीकडे बघितलं, मूर्तीत काही चैतन्य दिसलं नाही, आणि मग हाक मारली, ओ देवा, तुम्हाला लहानपणी गुरवळायची सवय लागली, ती काय अजून गेली नाही वाटतं. आता कीर्तनात या, विठाल 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 विठाल. आणि चोरांना सांगितलं, आता मी माझ्या हाताने तुम्हाला म्हैस देतो, कोणता चोर अडवतोय बघू, कोणता राक्षस अडवतोय बघू. आता मला सांगा, ते चोर राहतील का? होत्या बोरी, पण महाराजांचा सहवास प्राप्त झाला, चंदन झाले. चंदनी ते बोरी व्यापीली. पण हा चंदनाचा दृष्टांत महाराजांना थोडा कमी वाटला. चंदन सगळ्याला सुगंधित करतो, पण 2 झाडं सोडतो, एक केळी आणि दुसरा वेळू. मला एकाने विचारलं, का वेळूला चंदन का सुगंधी करत नाही? मी म्हटलं, त्या वेळूला एक टोपण नाव आहे, काय? बांबू. म्हटलं, त्याचं नावच आहे बांबू. असे बरेच बांबू चंदनाजवळ असतात. चंदन त्यांना सुगंधी करू शकत नाही, पण संतांनी आपली पताका बनवली, पहिला त्यात बांबू घेतलाय, विठाल 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 विठाल. म्हणजे चंदन 2 झाडांना सोडतो, हा दोष आहे. चंदन सुगंधी करतो, पण चंदन करत नाही, हा दोष आहे. आणि बऱ्याच वेळेला चंदनाच्या झाडाजवळ साप असतात. हे 3 दोष महाराजांना दिसले. संत मात्र उद्धाराच्या बाबतीमध्ये यातला कुठलाही दोष संतांच्या जवळ नसतो, हे सांगण्याकरता दुसरं चरण आहे. न विचारी काही, न विचारी करत असताना गुणदोषाचा विचार करत नाही. संत उद्धार करत असताना जातीचा विचार करत नाही. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. आणि संत आपल्यासारखं करतात, हे संतांचं वैशिष्ट्य आहे. व्यवहारात तुम्ही आम्ही गुणदोष बघतो, काय काय लोक तर नुसते दोषच बघतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही लोकांना किती चांगलं सांगा एखाद्याविषयी, ते पहिला दोष शोधणार.
पण संतांचं मात्र ज्ञानोबारांच्या ओव्या सांगू का? पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा तैसे पुढिलांचे उणे, फेडून आपुलिया गुन्हे, किंवा तैसे पुढिलाचे दोष, आपुलिया दृष्टी चोख, करुणी घाली अवलोक तयावरी. संत कुठल्याही प्रकारे गुणदोष पाहत नाही. बऱ्याच वेळेला काही काही दोषी माणसं संतांच्या सहवासात दिसतात आणि लोक म्हणतात आम्हाला जवळ करत नाहीत आणि त्यांना जवळ करतात. ते मूर्ख आहेत, आशे आहेत. पण संतांचा हेतू आपल्याला कळत नाही, त्याचा उद्धार करायचा असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या भागवतामध्ये वसुदेवजींचा आणि नारदजींचा संवाद आलाय. वसुदेवांनी नारद महर्षींना संत आणि देव याची तुलना करून सांगितली. वसुदेवांच्याकडे नारद महर्षी आले. वसुदेव म्हटले मला ज्ञान सांगा. नारद महर्षी म्हटले मी काय तुम्हाला ज्ञान सांगू, ज्ञान तुमच्या मांडीवर खेळतंय. माझा पुत्र श्रीकृष्ण जाण मजन सांगेची ब्रह्मज्ञान, म्हणे मी बाळक तुझे बाळक पूर्ण धरून चरण वंदित असे. आणि तिथे वसुदेवजी मग देव आणि संत याची तुलना करतात. म्हटले देव कसे आहेत आणि संत कसे आहेत? देव विचार करतो गुणदोषाचा, संत विचार करत नाही. तू व्यास देखोनी सज्ञान, उपदेशिले ब्रह्मज्ञान, ध्रुव बाळका ज्ञान म्हणून जाणून उपेक्षी. व्यास खूप ज्ञानी आहे म्हणून त्यांना तुम्ही उपदेश केला, आणि ध्रुव अज्ञानी आहे म्हणून काय ह्या मुलाला मला उपदेश करायचा आहे म्हणून सोडून दिला असं नाही. त्यालाही उपदेश केला. लहान असो मोठा असो कसाही असो संत उपदेश करतात. त्याच्या उद्धाराची तळमळ असते. जातीचा विचार करत नाही. प्रल्हाद हे दैत्य कुळात जन्माला आले, त्यांनाही नारद महर्षींनी आईच्या पोटात असताना उपदेश केला. विठ्ठल विठ्ठल. संत गुणदोष पाहत नाहीत, संत जाती पाहत नाहीत. पण आजकाल लोकांनी संतांना सुद्धा जातीनुसार वाटून घेतलेलं आहे. न बोललेलं बरं. पण खरे संत जे असतात ते जातीचा विचार करत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, न पाही याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. सर्वांच्या विषयी अंतकरणात प्रेम असल्यामुळे संतांना दोष दिसत नाही. काय असतं, प्रेम असेल तर दोष दिसत नाही, आणि प्रेम नसेल तर गुण दिसत नाही. ज्या व्यक्तीविषयी आपल्या अंतकरणात प्रेम असतं त्याचा दोष दिसत नसतो, आणि ज्याच्याविषयी प्रेम नसते त्याचा गुण दिसत नसतो. संतांचं सर्वांच्या विषयी प्रेम असतं. सर्वांच्यामध्ये परमात्मा या भावनेने ते वागतात. आणि म्हणून एखादा दोषी जरी आला त्याच्यावरही कृपा करतात, त्याचा उद्धार करतात, कारण ते समर्थ आहेत. शेवटचं चरण तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले
मनामधले. संतानी सरता केलो तैच्या परी म्हणा. संतानी सरता केलो तैच्या परी. संतानी सरता केलो तैच्या परी. संतानी सरता केलो तैच्या परी. चंदनेची बारी व्यापियेली. चंदनेची बारी समर्थाच्या मना तरी होय राना रंक त्याचा. रंक असलेला जीव, सुखाकरता दीन झालेला जीव, संतांची जर कृपा झाली, संत आपल्या सामर्थ्याने त्याला आनंद साम्राज्याचा राजा बनवतात. म्हणून आपण कुठल्या तरी समर्थ संतांच्या आश्रयाने राहावं. आपला अधिकार जरी नसला, संतांची कृपा जर आपण संपादन केली, निश्चित आपल्या जीवनामध्ये संत आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. असे असणारे संत, त्यांचं आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम.
तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा 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 तुका म्हणे आले समर्थाच्या 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 म्हणा घरी होय राहणार कशाला घरी होय राहणार कशाला घरी होय राहणार कशाला मुला दोषयाची नसाई विचार मुला दोषयाची नसाई विचार गुण दोष याती संत कट माझ्या मना तोरे देत माता मरणा वाचोनी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या निधनी माता मरणा वाचोनी सर्वता ज्ञानदेव तुकारा ताळ वाजवा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा
सापडले आता उठावेचे मना येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारला आता उठावेचे मना येत नाही नारायणा करोरी आरती आता ओवाळू श्रीपती आज पुराणे पहावो सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा पुराणे तुका वाहे टाळे उवासने जवळे प्रेमज प्रेम आरती गोविंदा ते आरती धन्य धन्य ते लोचना करते अवलोकन बाळा प्रौढाने मुग्धा आरती परमानंदा धन्य धन्य ते लोचना करते अवलोकन नाम म्हणे के जवाते दे पुनराळे लोत धन्य धन्य ते लोचना करते अवलोकन आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे येता नाते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुया भोले विश्व ब्रह्माची केले रामजादनी पायी टकाच केले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा राधवे सागरात पाचार तारिले ओ जय तुमोबाने आमरतिले तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा तुका तुलनेचे ब्रह्म तुकासे आले ओ म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा पाय दाखवी आमा हरिंद्रांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप आलिंगनानंद भोजन वाळीन म्हणे कायमी उद्धार कृपा करेल नारायण ऐचे तुम्ही सांगा संत जरा समाधान चित्त माझे पारुषातील धर्माधर्म म्हणून श्रम वाटत असे खाली बसा काय स्थिर राहील बुद्धी काही अरिष्ट येईल की मध्ये जाईल ते सिद्धी शेवट तो कधी मज न कळे निवतील डोळे दुःख दे कोणी सोहळे संचित कैसे ते न कळे होतील डोळे वासनेची ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस याची तळमळ का म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेन निशेष विठ्ठल रखमाय ठोबार विठ्ठल रखमाय ठोबार ओ अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी अहंकाराचा वारा न लागू राजसा म्हणे तया असावे कल्याण मागणे ते क तुझ प्रती आहे या संतांसी निर्वेच मज दे तुका म्हणे आता उदार तू होई ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 रामकृष्ण
हरी रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती आहे, कोणी- कुंडली जागा गवरदारी उभा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ए मावशे खाली बस खाली. कुणीही शिस्त मोडायची नाही. 2 तास बसला 5 मिनिटांनी एवढा कडे येतो का तुम्हाला?